ब्रेकनंतर एक ब्रेकिंग न्यूज अशी आहे की राष्ट्रवादी काँग्रेसची नाहक बदनामी करण्यासाठी अनिल देशमुख यांच्यावरती कारवाई करण्यात येते असं मंत्री जयंत पाटील यांनी वक्तव्य केलंय। अनिल देशमुखांना दोषी धरणं योग्य नाही असं देखील त्यांनी म्हटलंय। एनसीबीच्या बदनामीसाठी देशमुखांवर ही कारवाई करण्यात येते। अनिल देशमुखांच्या या प्रकरणात कोणत्याही प्रकारचा संबंध नाही असं देखील जयंत पाटील यांनी म्हटलंय। अलीकडच्या काळात काही गुन्हे दाखल झालेत ज्यामध्ये पुन्हा संभाषणं पुढे आलेली आहेत, ज्यामध्ये एक नंबर म्हणजे मुंबईचे CP हे पुन्हा त्यात सांगण्यात आलेलं आहे। याचा अर्थ असा की अनिल देशमुख यांचा याच्याशी कोणताही संबंध नाही। CBIच्या सगळ्या कथनात एक नंबर म्हणजे अनिल देशमुख असा जो गैरसमज पसरवण्यात आला त्याचा पर्दाफाश झालेला आहे। स्पष्टपणाने दिसतं की त्यांच्या व्याख्येत आणि त्यांच्या भाषेत एक नंबर म्हणजे मुंबईचे CP होते आणि त्यामुळं अनिल देशमुखांना नाहक त्यात गोवलं गेलेलं आहे आणि कोणत्याही परिस्थितीत अनिल देशमुख निष्पाप आहेत हे पुन्हा एकदा त्यामुळे सिद्ध होतं। एक नाही, जवळजवळ 4-5 वेगवेगळ्या तक्रारी दाखल झालेल्या आहेत, गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आणि त्या प्रसंगात जे संभाषणं आणि जे ज्यांना खंडणी ज्यांच्याकडून घेतली त्यांच्याकडून जी पुढं निवेदनं देण्यात आली आहेत, म्हणणं मांडण्यात आले, त्यात हे स्पष्टपणाने सांगतात की कशा पद्धतीने आमच्याकडून पैसे गोळा केले जात होते आणि हे पैसे कोणाला द्यायचे आहेत। एका दिवसात 2 कोटी रक्कम गोळा करायची सूचना दिलेली आहे, कारण कोरोनाचा काळ आहे, 2 कोटी पैसे गोळा करा दररोज। हे सगळं जे रॅकेट आहे ते या निमित्तानं स्पष्ट झालेलं आहे। आणि याचबद्दल आपण बोलणार आहोत। आमचे सांगलीचे प्रतिनिधी आसिफ मुरसल आपल्याबरोबर आहे। आसिफ, अशा प्रकारचं हे वक्तव्य करून जयंत पाटील यांना नेमकं काय सुचवायचं होतं? विशाल, एकूणच बघितलं की आज सांगली जिल्ह्यावर सांगलीचे पालकमंत्री आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे सांगली जिल्ह्यावर होते। तर सकाळी त्यांना पत्रकारांना विचारलं की अनिल देशमुख यांना क्लीन चिट मिळालं, तर त्यावर त्यांनी क्लिअर सांगितलं की याच्या अगोदर सुद्धा 2-3 वेळा चौकशी झालेली आहे आणि याचं रेकॉर्डिंग पण प्रूफ आहे की ऑडिओ क्लिप पण प्रूफ आहे की अनिल देशमुख, माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे क्लीन मोकळे आहेत। त्यांना वाजे ह्या प्रकरणात वारंवार लोकांकडे खंडणी आणि प्रति मागत होते, हे स्पष्ट झालेलं आहे आणि त्यामुळे CPच्या सांगण्यावरून वाजे हे पैसे गोळा करत होते आणि त्यामुळे अनिल देशमुख यांना क्लीन चिट मिळाली असं त्यांचं म्हणणं होतं। कारण काय, अनिल देशमुख यांच्यावर वारंवार CBI आणि इतर ईडीच्या ह्याच्यावरूनच आरोप होत आहेत आणि त्यामुळं जयंत पाटलांनी कुठेतरी आपलं राष्ट्रवादीनं नाहक गुंतवण्याचा प्रयत्न करतायत असा त्यांनी आरोप केलेला आहे। धन्यवाद आसिफ या सगळ्या तपशिलाबद्दल। आणि आपण बघतोय की अनिल देशमुखांवरील कारवाईबाबत जयंत पाटील यांनी काय वक्तव्य केलं। एनसीबीच्या बदनामीसाठी देशमुखांवरती कारवाई करण्यात आल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलं आणि पुन्हा एकदा काही मुद्दे मांडत, म्हणजे यामध्ये पुढे आलेली ऑडिओ क्लिप असेल त्याबद्दल त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं की माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा मुळातच यात कोणत्याही प्रकारचा सहभाग नाहीये। सचिन वाजेच्या मार्फत पैशांची वसुली करण्याचं काम हे परमबीर सिंग करत होते, ज्यांनी लेटरच्या माध्यमातून आमच्यावरच आरोप केले। यानंतर दुपारच्या बातम्यांमध्ये इथेच थांबणार आहोत। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।